नमस्कार. रसिकांच्या या दरबारात आपलं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, आपण अगदी रसिक असलो ना तरी आपणही इतरातलेच एक असतो. आपणही इतरातलेच एक असतो, अगदी प्रामाणिक, नेक वगैरे असतो. पण तरी सुद्धा आपलाही कुठेतरी नेम चुकतोच. खरं तर नेम नेमका लागतो, आपण चक्क प्रेमात पडतो. रसिक हो, आजची आमची ही मैफल म्हणजे प्रेमाच्या दुनियेची एक मस्त मुसाफिरी आहे. ही मैफल आहे प्रेमगीतांची. यात आपण ऐकणार आहात कधी गाणं त्याचं, कधी गाणं तिचं, तर कधी गाणं त्या दोघांचं. मंडळी, प्रेमाच्या दुनियेत पहिलेपणाची नशा आणि रंगत ही काही वेगळीच असते. म्हणजे पहिलं पत्र, पहिली भेट, पहिली नजर. आता दीपक चव्हाण आपल्या समोर जे गाणं सादर करतायत ना, त्या गाण्यात तर नेमकं हेच चित्र आहे. म्हणजे अगदी सहज जाता येता त्याची तिची नजरानजर होते. तो तिला पाहतो आणि पाहतच राहतो. आणि त्याच क्षणी ओठांवर गाणं येतं. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, जीव वेडावला, जीव वेडावला, उचलूनी घेतले, उचलूनी घेतले, निजरती मी तुला, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. स्पर्श होता तुझा, विसरलो भान मी, स्पर्श होता तुझा, स्पर्श होता तुझा, विसरलो भान मी, धुंद श्वासातला काशीला गंध मी, नयन का देहही, नयन का देहही, मिटूनी तू घेतला, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. जाग धुंदीतुनी मजसी ये जे धवा, जाग धुंदीतुनी जाग धुंदीतुनी मजसी ये जे धवा, कवळुनी तुझ
उचलूनी घेतले निजरती मी तुला प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता तुझ पाहता तुझ पाहता अजून नवते माहित मजला शब्दान वाचून असते भाषा. अजून नवते माहित मजला शब्दान वाचून असते भाषा. नजर मिठीच्या खोळ्या क्षणाला नजर मिठीच्या खोळ्या क्षणाला क्षितिजाची ही नसते कक्षा. त्याची आणि तिची ही पहिली नजरभेट होते आणि ती चक्क नजरबंद होते. तिचं मन फुलून येतं. तिच्या मनात इंद्रधनुचा रंग पिसारा नाचायला लागतो. पण एकीकडे तिचं मन थोडंसं बेचैन असतं. एक हुरहुर तिच्या मनात दाटून येते. पहिलं प्रेम, पहिली नजर, पहिली भेट, प्रेमाचा हा पहिला साक्षात्कार. तिचं हे फुलून येणं, बेचैन होणं सगळं ऐकूया गीता सावंत यांच्याकडून. गाणं तिचं.
रसिका, या प्रेम कहाणीत आपण ऐकलं एक गाणं त्याचं, एक गाणं तिचं, आणि आता लहू पांचाळ आणि संगीता चितळे यांच्याकडून ऐकूया एक गाणं त्या दोघांचं. या फुलून येण्याबद्दल मंगेश पाडगावकर म्हणतात, मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं. काय म्हणाला? यात विशेष काय घडलं? त्यालाच कळेल ज्याचं असं मन जडलं. तुमचं लग्न ठरवून झालं, कोवळे पण हरवून झालं. देणार काय, घेणार काय, हुंडा किती, बिंडा किती, काड्या किती, साड्या किती, याचा मान त्याचं पान, सगळा मामला चोख होता, व्यवहार भलताच रोख होता. तुम्हाला हे कळणार तरी कसं, हे असलं गाणं तुमच्याकडे वळणार तरी कसं? पण ते जाऊ द्या, माझं गाणं मला गाऊ द्या. मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं. गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे व्हावे मिलन, गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे व्हावे मिलन, गंध फुलांचा गेला सांगून. सहज एकदा जाता जाता मिळूनी हसल्या अपुर फुलांचा गेला सांगून. रसिको, आपल्या दरबारात आतापर्यंत आपण प्रेम आणि प्रेमाबद्दलच बोलतोय. म्हणजे प्रेमाची गाणी, प्रेमाच्या कविता, सगळा प्रेमाचाच मामला आहे. ही सगळी गाणी ऐकताना किंवा ज्या कविता मी सांगतोय, तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळं ऐकताना तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं प्रेम सिनेमातलं किंवा नाटकातलं किंवा सिरियल मधलं, हे जेव्हा आपण पाहतो, ऐकतो, तेव्हा ते फार सोपं असतं. कारण ते आणखी कोणीतरी लिहिलेलं असतं, आणखी कोणीतरी त्याला चाल दिलेली असते, आणि ही सगळी गाणी आपल्या आवडीची असतात, त्यामुळे ते सगळं छान वाटतं. पण हे सगळं एक प्रेक्षक म्हणून खुर्चीत बसून बघताना आपल्याही नकळत आपण सतत तुलना करत असतो की सिनेमातलं नाटकातलं आणि आयुष्यातलं, सिनेमातलं नाटकातलं आणि आयुष्यातलं.
आज आपल्या या दरबारात आमची 2 अशी मित्रमंडळी आलेली आहे की ज्यांनी सिनेमात, नाटकात, सिरियलमध्ये प्रेमाचे अनेक प्रसंग फुलवले आणि प्रत्यक्षात ती अगदी तुमच्या आमच्यासारखी माणसं आहेत, आपलेच मित्र आहेत. प्रदीप पटवर्धन आणि नीलम शिर्के. नमस्कार. तर प्रदीप आणि नीलम, आपण काही मुलाखतीचा वगैरे कार्यक्रम करत नाही. आपण कार्यक्रम- जनरल प्रेमाबद्दल मला बोलणार. मला फक्त एवढं सांगायचं आहे की तू आता रसिकांना सांगितलंस की प्रेमाचे अनेक प्रसंग फुलवले, तसे अनेक वगैरे काही फुलवलेले नाहीयेत. नाही, पण तुला सांगू, आम्ही जे काही तुम्ही असे फुलवलेले प्रसंग बघितलेत तेव्हा तेव्हा प्रेक्षक म्हणून आम्हाला असं वाटतं की तुम्ही सगळं खोटं खोटं दाखवतो. हो, पण ऍक्च्युली असतं ते सगळं खोटंच, पण ते इतकं लाईव्ह असतं नाटकात. मी फक्त नाटकाबद्दल बोलतोय की नाटकात काम करताना ते आम्ही दिवसेंदिवस ते आम्हाला त्यातले काही रंग किंवा त्यातल्या वाक्यातले अर्थ समजून ते प्रेम जास्त खुलत जातं. आणि मग ते- आता आपण आज असं करूया, काय? अशी खुलवाखुलवी न करता जे प्रत्यक्षात होतं ते तुम्ही दाखवा. म्हणजे आधी जे नेहमी दाखवता नाटकातलं, सिनेमातलं ते दाखवा आणि मग 1 मिनिटभर थांबून लगेच आम्हाला प्रत्यक्षातलं दाखवा. बरं, चालेल, ठीक आहे. मग आपण सुरुवात असं करूया की अगदी तू, मला वाटतं आपलं मगाशी आपण गप्पा मारताना तू बोलला होतास हा, की- ती एक सिच्युएशन असायची की अगदी म्हणजे त्याचं आणि तिचं कॉलेजात जायचं वय नाहीये हे पडद्यावर दिसतंय आम्हाला, तरी तरी सुद्धा- सुद्धा रे बाबा. पण तरी सुद्धा तो आणि ती कॉलेजात जातात आणि मग ती हातात पुस्तकं वगैरे 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 मग दाखवणार. थँक्यू. सॉरी, हे थँक्यू. हे हो. हे झालं सिनेमातलं प्रेम. आता खरं प्रेम बघा. राहू द्या. शी. काय काय? हो, दिसत नाही तुम्हाला? आंधळ्या दिवसा त्याला पोरींना काय धक्के मारत फिरता? नाही, काय झालं, मी धक्का मारला मुद्दाम. आपलं माझा चुकून धक्का लागला तुम्हाला. चुकून धक्का लागला? हो, हो. हा? दिसत नाही वाटतं. नाही, तसं नाही. ऍक्च्युली काय ऍक्च्युली तुमचं माझ्याकडे येताना लक्षच नव्हतं. राईट. एक्झॅक्टली. Exactly. नाही, खरंच लक्ष नव्हतं. पण काय झालं, चुकून धक्का लागला. मिस बरोबर आहे. मिसच आहे मी अजून. चला, बरं झालं. काय? म्हणजे मिस आहात ना तुम्ही. मिस इज गुड ना, गुड. पण मिस म्हणजे म्हणायचं ना तर काय म्हणायला लागेल? मिस काही म्हणा. मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड, मिस इंडिया, काय चालेल. नाही, म्हणजे तशा तुम्ही हुशार आहात, याबद्दल वाद नाही. पण मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स म्हणण्या एवढ्या काही छान नाही. काय म्हणायचं म्हणजे तुम्हाला नक्की? हा? तसं नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी तुम्हाला जाणून बुजून धक्का मारण्या एवढ्या काय तुम्ही छान नाहीये. हुशार आहात तुम्ही, हुशार आहात. हो, हो. म्हणजे आता जो तुम्ही मला धक्का मारला हा. तो काय माझ्या हातातली पुस्तकं कुठली आहे तो बघण्यासाठी धक्का मारला? एक्झॅक्टली नॉट एक्झॅक्टली दॅट वे. पण काय झालं, मी चुकून असं येत होतो आणि माझा धक्का चुकून लागला. ऍक्च्युली मिस, काय माहिती काय, अवॉर्ड टेल यू, माझी ना इथे कुठेतरी मी गाडी पार्क केली. कळलं का? हा, मी गाडी आहे तुमच्याकडे? अरे वा, एवढा फरक पडतो. गाडी आहे माझ्याकडे, गाडी आहे. म्हणजे अशी नाहीये गाडी, अशी गाडी आहे. फोर व्हीलर. किती जोरात तुला. तर ती इथे कुठेतरी मी पार्क केले. ती शोधत होतो, एवढ्यात माझा तुम्हाला चुकून धक्का लागला. अच्छा. नाही हो, असू दे. पण मी मगाचपासून किती वाटेल ते बोलते नाही का हो तुम्हाला? चालायचंच हो. आता काय, सगळेजण मला बोलायलाच टपलेले असतात. तसं नाही मग- हो. एक वेळ तुमचं लक्ष हा. नव्हतं पण माझं तरी कुठे लक्ष होतं? चालायचंच हो. सगळ्या मुलींच्या बाबतीत माझं हेच होतं. माझं लक्ष असतं, त्यांचं नसतं. पण होतं असं. काय आहे, माझी ती 4 व्हीलर गाडी पार्क केली मी. ती गाडी आहे ना तुमची? हो, गाडी आहे माझी. आहे गाडी, खरंच गाडी आहे. माझीच गाडी आहे. तर ती मी शोधतोय. ती मिळाली की मी जाणार आहे दादरच्या साईडला. तर मी विचारलं तर हा घेणार नाही ना. तर ते काय परत नाही, मुद्दाम विचारलं असं वाटायला नको. तू काय होत आहे माझं, तुम्हाला ड्रॉप करायचं असेल तर मी दादरला चाललोय. दादरला? नाही, मी सांता बरं, ठीक आहे. मग काय? नाही चालेल, मी दादरवरून सांताक्रूजला जाईन. अरे वा वा, गाडी आहे म्हटल्यावर एवढं दादर. चांगलं. चला, पण सॉरी हा, चला नाही, इथे पण काय हो? काय गाडी आहे ना तुमची?
मी काय तुम्हाला ड्रायव्हर वाटतो का? नाही माझी स्वतःची गाडी आहे हो, असं काय करता? हा मग येत आहे आपण मग लिहूया. हा चला ना या. रसिक हो, प्रेमाच्या कहाणीतला हा पहिला अध्याय इथं संपतो. इथून पुढे एक नवीन वळण सुरू होतं. एकमेकांबद्दल बोलण्याचं, एकमेकात हरवून जाण्याचं, हरखून जाण्याचं वळण. प्रेमात पडलेल्या माणसाशी कधी बोलण्याचा प्रयत्न करा. अहो, त्यांचं सगळं जगच बदललेलं असतं. खरं तर जग तेच असतं, तेच बदललेले असतात. प्रेमात पडलेल्या त्याला तिच्याबद्दल किंवा तिला त्याच्याबद्दल विचारा. दोघं एकमेकांबद्दल भरभरून बोलतात. म्हणजे त्याचं हसणं, त्याचं बोलणं किंवा तिचं हसणं, तिचं लाजणं याशिवाय दुसरा विषयच नसतो. एक विषय तर असा आहे जो गेली कित्येक वर्ष आपण अनेक गाण्यांमधून ऐकतोय. काळ बदलला, वर्ष सरली, गाण्यांच्या चाली बदलल्या, रसिक सुद्धा बदलले, पण त्या चालण्यातली नजाकत, तो एक विषय, तिचं चालणं मात्र अजून संपलेला नाहीये. आता एक लहानशी झलक त्याच बदलत्या चालींची, तिच्या नजाकतदार तिचं हे चालणं असंच कायम तुमच्या आमच्या काळजाचा ठोका चुकवत आलं. फक्त त्यातला रंग आणि ढंग बदलला. आता ऐकूया एक रंग आणि एक ढंग शाहिरी आणि एक अगदी आजचा तुमचा आमचा तरुणाईचा. लटपट 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 तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं. नारी गा नारी गा नारी ग नारी ग नारी
चाल तुरु तुरु केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ठळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली ती चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ठळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली इथं कुणी आसपास ना डोळ्यांच्या कोणात हसना तू जरा माझ्याशी बोल ना ओठांची मोहर खोलना तू लगबग जाता माग वळून पाहता वाट पावलात अडखळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली उगाच भुवई ताळून फुकाचा रुसवा आळून पदरचाच मुल हातान ओठ जरा दाबीशी दातान हा राग जीव घेणा होता खोटाच बहाणा आता माझी मला खुण कळली कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली ती चाल तुरु तुरु उठी केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट झळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली जशी नागिण सळसळली जशी नागिण सळसळली रसिका हो, तसे आपण सगळेच असतो अगदी थोर. तसे आपण सगळेच असतो अगदी थोर. आपल्यालाच काय ते असतात अनंत घोर. पण तरीही आपल्यातच दडलेलं असतं कुठेतरी एक अल्लड पोर. हे अल्लड पोर जेव्हा प्रेमाच्या या वळणावर तुम्हाला भेटतं ना, तेव्हा तुम्हीच प्रेमिक असता. तेव्हा सगळ्या प्रेमातला हा नटखटपणा छेडछाड एक वेगळाच रंग देऊन जाते प्रेमाच्या दुनियेला. आता जी गाणी ऐकणार आहोत ती गाणं त्याचं, तिचं आणि त्या दोघांचं छेडछाडीचं. या छेडछाडीला काही निमित्त लागतं का? नाही. एखादा लहानसा प्रसंग सुद्धा असतो, पण तो सुद्धा प्रेमाच्या या दुनियेमध्ये वेगळीच बहार उडवून देतो. सुरेश भट म्हणतात तसं, तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, जरा ऐकून घे, जरा ऐकून घे, माझा इरादा चांगला होता.
भीड काय ठेवा आल्या गेल्याची मुरवत राखा 10 डोळ्याची भीड काय ठेवा आल्या गेल्याची मुरवत राखा 10 डोळ्याची डोळ्याची काय डोळ्याची काय म्हणू बाई बाई तुमच्या या कोडीला हात नका लावू माझ्या साडीला हात नका लावू माझ्या साडीला रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हात नका लावू माझ्या साडीला हात नका लावू माझ्या साडीला हात नका लावू माझ्या साडीला तुमच्या कधी लक्षात आलंय ही छेडछाडीची गुलाबी गाणी ऐकताना आपल्यालाच कसं आतून आतून फुलून आल्यासारखं वाटतं. म्हणजे सिनेमाच्या पडद्यावर ही गाणी पाहताना किंवा दूरदर्शनच्या पडद्यावर किंवा मग एखाद्या मैफलीत किंवा कॅसेटवर जेव्हा ही गाणी आपण ऐकतो ना तेव्हा त्याच्या आणि तिच्या ठिकाणी खरं तर आपण असतो. असं का बरं होत असावं? कारण ही आपली एक मस्त फॅन्टसी आहे. एकतर ही अशी छेडछाड आपल्याला करता येत नाही म्हणून किंवा करावीशी वाटते म्हणून. अगदी नेमक्या शब्दात सांगायचं ना असं का होतं की प्रेम करावं त्यांनी आणि फुलून यावं आपण. ऐका नीट. शहाजहाननं ताजमहाल बांधला शहाजहाननं ताजमहाल बांधला असं आपण इतिहासात वाचतो. शहाजहाननं ताजमहाल बांधला असं आपण इतिहासात वाचतो. अहो इथं साधा वनरूम किचनचा ब्लॉग घ्यायचा तरी आपल्याला धरधरून घाम फुटतो. इथे साधा वनरूम किचनचा ब्लॉग घ्यायचा तरी आपल्याला दरदरून घाम फुटतो. पण म्हणून काय झालं? आपणही आपल्या मनात मुमताजचं एक चित्र करतो. पण म्हणून काय झालं? आपणही आपल्या मनात आपल्या मुमताजचं चित्र करतो. तिच्यावर मनापासून प्रेम करतो. एक लजरा
मी बसलो तर चालेल ना? बसल्यावर काय विचारताय? नमस्कार. नमस्कार. मी काही प्रश्न विचारले तर चालतील का? मार्क किती देणार? मार्क हम्म, तुम्ही मागाल तेवढे देईन. विचारा. हे काय शिकलायत आपण? मी हो. तुझ्यापेक्षा नक्कीच दुप्पट शिकले मी. काय म्हणालात का? मी ना हो. 10वी नापास. हा? पण परत अंकी परमेश्वर हा. म्हणून पुन्हा बसले 10वीला या वर्षी. वा. मग पास झाल्यानंतर पुढे शिकणार की? पुढे बघू. बघू. हो. बर. पण समजा मी सांगितलं तुम्हाला पुढे शिकायला तर माझ्यासाठी शिकाल का? तुझ्याशी लग्न केलं तर शिकेन ना मी. काय म्हणालात का तुम्ही? हा? नाही. पतिदेव जसं म्हणतील तसं करेन मी. बर. बर, जेवण करता येतं का तुम्हाला? नाही येत मला. नाही येत? नाही. ठीक आहे, आपण हॉटेलात जाऊ जेवायला. हॉटेलातलं जेवण आवडतं ना? नाही. अरे बापरे. ठीक आहे, मग मी जेवण करेन तुमच्यासाठी, चालेल ना? नाही. मग आपण उपाशीच राहायचंय का? नाही. मला आईच्या हातचं जेवण आवडतं. ठीक आहे, मग तुमच्या आईकडून रोज डबा आणू, चालेल ना? माझ्याबरोबर लग्न नाही केलं तर मी इथेच राहीन ना. पण बरं, आता तुम्हाला काही विचारायचं असलं तर तुम्ही विचारा. काय करता आपण? हे मी ऑफिसमध्ये आहे. ऑफिसमध्ये. अच्छा. काय करता ऑफिस मध्ये? तुला सांगून अक्कल आहे का? तुला शिकलेली नाही, तुला सांगून काय उपयोग आहे? काय बडबडाला तुम्ही? नाही नाही, ऑफिसमध्ये मी क्लार्क आहे. क्लार्क? हो. अच्छा. क्लार्क म्हणजे तुम्ही कारकुनगिरी करत असाल ना? हो, साधारण इंग्रजीत क्लार्कला मराठीत कारकूनच म्हणतात. अच्छा. पण मला नोकरी आहे हे काय कमी आहे का? परमनंट आहे का? परमनंट असली तरी तुला कशाला सांगू मी. हो, परमनंट आहे, परमनंट आहे. शिक्षण किती हो तुमचं? शिक्षण हा. शिक्षण माझं तसं बरंच झालंय. बरंच म्हणजे? स्वतः कमी शिकले आणि मला माझ्या शिक्षणाबद्दल विचारते. स्वतः पुढे शिक ना, मग मला विचार. काय बडबडला तुम्ही? नाही नाही, बरंच म्हणजे मी BCom फर्स्ट क्लास आहे. काय असतं ते? अगं आई ग, अरे हिच्या बरोबर तू काय लग्न करणार? हिला जेवण येत नाही, हिला शिक्षण नाही आणि लग्न करायला निघालाय. जाऊ दे, नाव विचारून घे आणि निघ आता. मी काय म्हणतो, तुमचं नाव गोड असेल नाही? हो, आई वडिलांनी ठेवलं म्हणजे गोडच असेल. हो हो. काय काय नाव तुमचं? नीलम. अच्छा अच्छा अच्छा. आणि तुमचं? प्रदीप. प्रदीप? नीलम? प्रदीप? अरे नीलम, तू कधीपासून फोन करत होते? पण- तो कोण? तो काळा बेंद्रा मुलगा मला बघायला येणार. हे काय? तू मला बघायला येणार होता? म्हणजे काय मग हे आधी नाही का सांगायचं? मला वाटलं दुसरीच कुठली तरी मुलगी आहे, मी पण तिला पसंत करणार नव्हतो म्हणून मी बोललोच नाही. मग काय शिक्षण सांगितलंय मला? 10वी नापास. मग मला नव्हतं ना करायचं त्याच्याबरोबर लग्न. बरं, पण आता माझ्याबरोबर करणार ना? असं म्हणतात की 4 दिवस असतात प्रेमाचे. 4 दिवस असतात प्रेमाचे. आधी डोळ्यात स्वप्न साठवण्याचे, पहिले डोळ्यात स्वप्न साठवण्याचे, दुसरे डोळ्यात डोळे मिसळण्याचे, दुसरे डोळ्यात डोळे मिसळण्याचे, तिसरे डोळे भरून कुणाची तरी वाट पाहण्याचे आणि चौथे डोळे वटारण्याचे. रोजच्या या भेटीगाठीनंतर केव्हा ना केव्हा तरी कुठल्या ना कुठल्या कारणाने छोटेसे खटके उडायला सुरुवात होते. आपण दोघे भेटलो की काय बोलायचं याचा दिवसभर विचार करणारी ती दोघं प्रत्यक्ष भेटीत बोलनाशी होतात. किंवा एकदम तू बोल रे, काहीही बोल, पण बोलत राहा, ऐकत राहावं असं वाटतं असं म्हणणारी ती मग केव्हा तरी म्हणायला लागते, हे बोलणारे काहीतरी, हे बोलणारे काहीतरी, बोल ना एकदा तरी.
माझ्यासाठी नाही जरी या चांदण्या वारे अबोला अपराध माझा असा काय झाला वारे अबोला. असं असलं ना तरी या रुसव्या फुगव्यात या लटक्या रागवण्यात सुद्धा एक गंमत असते, एक नशा असते. तुम्ही असं केव्हा ना केव्हा म्हटलंय की नाही पहा, आता एकदम स्वतःशी कबूल करणं जड जाईल, निदान कोणाचं म्हटलेलं ऐकलंयत का पहा. तू रुसलीस ना की फार सुंदर दिसतेस. काय बघतात रुसण्यात सौंदर्य कोण जाणे, पण असं होतं. कारण माझं काय किंवा तुमचं काय प्रेमात पडलं की असं व्हायचंच. माझं काय किंवा तुमचं काय प्रेमात पडलं की असं व्हायचंच. तिचं बोलणं, तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं हसणं, जवळपास नसूनही जवळ असणं, जवळपास नसूनही जवळ असणं, जेवणीशी खेळ करत खोटं खोटं रुसणं, जेवणीशी खेळ करत खोटं खोटं रुसणं, अचानक स्वप्नात दिसणं, खट्याळ पावसात चिंब न्हायचं, खट्याळ पावसात चिंब न्हायचं. माझं काय तुमचं काय
पाहिजे पुरे हा बहाणा सोडना अबोला. अशा रुसव्या फुगव्यांमध्ये तो काय करतो तर अगदी अशा मधाळ शब्दात लढीवाळ चालीमध्ये तिची आर्जव करण्याचा प्रयत्न करतो, हा रुसवा फुगवा काढण्याचा प्रयत्न करतो. पण सगळ्यांनाच हे कुठलं जमायलं? तुम्ही तुमच्या आयुष्यात डोकावून पहा. पुन्हा एकदा कबूल करणं जड राहील, पण असं होतं. या सगळ्या आदवड्या करून झाल्यावर प्रत्येक त्याचा, अगदी माझा सुद्धा, एकच ठरलेला बाणा असतो. मी आहे हा असा आहे, जमत असेल तर बघ, हा त्याचा शेवट असतो. पण खरं तर या सगळ्या हो आणि नाही मध्ये सुद्धा एक मजा असते हो. कारण तुझ्या होकारात एक वेगळीच मजा असते. तो तुझा, फक्त तुझाच होकार असतो. तुझ्या होकारात एक वेगळीच मजा असते. तो होकार फक्त तुझा होकार असतो. आणि तुझ्या नकारात तर एक वेगळीच नशा असते. तुझ्या नकारात तर एक वेगळीच नशा असते. कारण तो नकार असला तरी मनातल्या मनात होकार असतो.